स्टार्ट। ओंकारेश्वरी नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे, वारजे, माळवाडी। तर मला प्रत्येक जणांनी असं विचारले की पप्पा मला बैठी पूजा कशी करायची ती व्हिडिओ टाका। त्यासाठी आज मी तुम्हाला नवरात्रीसाठी छान अशी बैठी पूजा कशा पद्धतीने करायची ते सांगतोय। तसंच ही बैठी पूजा करताना ही अशी पूजा मांडायची। तर आता सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे। चौरंगाला हा स्टीलचा डबा खालच्या बाजूनी हा नट बोल्टने फिक्स केलेला आहे। तर फिक्स करायचा आहे, त्याच्यावरती ही हाफ बॉडी लावायची आणि हाफ बॉडी चिकटपट्टीने पूर्ण ही डब्याला पॅक करून घ्यायचे। आणि डब्यामध्ये आपण काहीतरी जड असं भरायचं आहे, शक्यतो माती वगैरे भरा, वाळू भरा, माती भरा, कारण जर गहू तांदूळ जर ह्या डब्यात भरले तर त्याला सोंडे होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आणि मग ते साडी घातल्यावरती ते सगळे साडीवरती येणार आहेत, म्हणून माती भरले तर ते सगळ्यात उत्तम राहील। किंवा सिमेंटचं पाणी करून जरी पहिलं ओतून घेतलं तरी ते अजून पॅक होणार आहे। तसंच आपण हे जे पाय आहे हा प्लास्टिकचा पाय आहे, त्याला असं कापड लावून पाय पण आपण असे करून घेतल्यात। हे फक्त करताना येल आकारात करायचे, लहान मुलांच्या लेगीसनी पण करता येतात किंवा असं आता मी हे कापड शिवून घेतले येल आकारात आणि त्याचे पाय करून घेतलेले। तर आता मी तुम्हाला ही छान अशी साडी यावर कशी घालायचे ते मी दाखवत आहे। तर आता आपल्याला जी पोझिशन पायाची करायची आहे ती पहिली आपण इथं करून घ्यायचे। तर आता आपल्याला एक पाय खाली करायचा आहे आणि आपल्याला एक पाय तिरका करायचा आहे। तर जो पाय तिरका करायचा आहे तर तो पाय आपण इथं ठेवायचा आहे। तसंच आता हा पाय आपल्याला तिरका करायचा आहे। या ठिकाणी हे आपण मागं इथं उरलेल्या कापडाच्या साह्याने बांधून घेतले आणि आता हा पाय आपण इथं तिरका केलाय। पाय उचलून जरी घ्यायचं झालं तर थोडंसं ह्याच्या खाली काहीतरी ठेवलं तर पाय उचलून येणार आहे। तर तुम्ही ही अशी छान पूजा करू शकताय। तर आता मी अशा पद्धतीने तुम्ही बैठी पूजासाठी ही तयारी करून घ्या। ही आपण छान अशी हिरवी साडी, ही कतान सिल्क मधली साडी आहे। तर ही साडी आता आपण देवीला घालायची। तर ह्या साडीला दोन्ही साईडनी बॉर्डर आहे, तुम्ही पाहू शकताय। आता आपण जी नेसायची बाजू आहे त्या साईडला पहिले आपण मिऱ्या घालायच्या। मिऱ्या घालताना अगदी लहान म्हणजे 2-2 बोटांच्याच मिऱ्या घालायच्या। अशा एकदम लहान मिऱ्या आपल्याला घालायच्यात, खूप मोठ्या मिऱ्या घालू नका, त्याशिवाय साडी तुमची व्यवस्थित येणार नाही। आता आपल्या ह्या मिऱ्या घातल्या आणि एक हात पदर एवढा आपण या ठिकाणी सोडलेला आहे। तेवढा पदर आपल्याला ह्या ठिकाणी सोडावा लागणार आहे। तेवढा पदर आपण इथं सोडलाय। तर ह्या मिऱ्या जशा वरती आहेत तशाच आपल्याला खाली करून घ्यायच्या। तर वरची जशी लाईन आहे सरळ ओढून धर, एकदम ओढून धर, एक हात ओढून धर। वरची जी लाईन आहे ती लाईन अगदी बरोबर वरच्या लाईनीतच खालच्या मिऱ्या आल्या पाहिजे, तरच आपली साडी व्यवस्थित येणार आहे। जर कुणाला अशी साडी आता नवरात्रीमध्ये घालायची असेल तर तुम्ही मी दाखवले त्या पद्धतीने अशी साडी घाला, खूप छान अशी साडी दिसणार आहे। आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। त्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही देवीला साडी घालू शकताय।
ठिकाणच्या पण फॅन तिकडं कर रे. हां बंद कर. तिथं फॅन कर. ती सुटलं तरी चालतं खाली. बाहेर तू धर येत असं सगळं. त्या ठिकाणी असं कर. असा माझ्याकडे. हां 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 फक्त असं कर. प्रत्येक एक एक मिरी आपल्याला वरती पाहून तशीच मिरी खाली घ्यायची. चुकीचं वरती उचल. त्या ठिकाणी आता आपण सगळ्या मिऱ्या अगदी छान अशा व्यवस्थित केल्या. आता आपल्याला वरती वरून वर त्या ठिकाणी ह्या मिऱ्या एकत्र जुळवून त्या ठिकाणी एक पिन लावून घ्यायचे. पिन काढून दे. त्या ठिकाणी सगळ्या मिऱ्या आपण एकत्र जुळवून तिथे एक पहिली मिऱ्यांच्या मध्येच एक पिन लावून घ्यायचे. एक पिन लावल्यामुळं मिऱ्या आपल्या बिलकुल हलणार नाही आहेत. त्यामुळे तिथं एक पहिली पिन लावून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपल्याला दादावरती बुडवून धरतो. त्यानंतर आपल्याला त्याच्या मिऱ्या वर आता आपल्याला इथे एक पिन लावून घ्यायचे. मोठी पिन घे. एक छोटी पिन घे पाहिजे. आता इथं धर जरा. इकडून इथं आपण एक पहिली पिन लावायची. म्हणजे ह्या मिऱ्या एकदम व्यवस्थित आता येणार आहेत. इथं पिन आता मला छोटी पडली. मी इथं एक मोठी पिन लावतोय. दोन्ही पिन लहान पडल्यामुळं मी आता परत दुसरी पिन लावले आणि ह्या मिऱ्या त्या पिनमध्ये पॅक करून घ्यायच्या असतो. आता आपण साडी परत फिरवायचे. साडी आपण फिरवून आता परत खालच्या मिऱ्या सर्व व्यवस्थित करून घ्यायच्या. रणजित तोपर्यंत ती बॉडी पुसून घे.
आता सगळ्या मिऱ्या त्या ठिकाणी उघडणार आहे. या सगळ्या मिऱ्या इथं या ठिकाणी एक परत पिन लावून घ्यायचे, कारण हे अशी साडी घालायचं झालं तर ह्याला खूप अशा पिना लावायला लागतात. जास्त पिना लावल्या तरच ही साडी व्यवस्थित येते, असं तरच ही साडी व्यवस्थित येते. त्यामुळं पिना भरपूर लावायला लागतात. तर आता आपण परत इथं एक पिन लावून ही साडी इथं पॅक केले. तसंच आता अजून ह्या ठिकाणी मिऱ्यांना परत एक पिन लावून घ्यायचे, कारण ह्या मिऱ्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे. आता आपलं उठल्या की त्याला लागून खेळायला JCB ते पाठ दे. आता आपलं साडी कशी घालायची आहे, आता ती साडीच्या मिऱ्या आपण घालून ठेवल्यात. आता आपण ही थोडीशी साडी देवी आपल्याला जर वरती उंच करून बसवायची असेल तर खाली तुम्ही अजून एक चौरंग ठेवा. नाही चौरंग जर नसेल तर विटांचा खाली बेस करून घ्या. आणि हा पाय उंच करायचा आहे. इथं एक पेपरचा गोळा करून ठेवायचा आहे, म्हणजे हा पाय उंच होणार आहे. आता आपण साडी साडी आता आपण डबल करून घेतले. आणि आता ही डबल केलेली साडी आपल्याला या ठिकाणी इथं बांधून घ्यायची. साडी या ठिकाणी बांधायची. अमोलना आडा दे रे. या ठिकाणी आपण साडी बरोबर बांधून घ्यायची. आता आपल्याला साडीचा पदर पहिला फिरून घ्यायचा आहे. तर पदराला पण आपल्याला पदराला जेवढा पदर काढायचा आहे तेवढी साडी देवीच्या अंगावरती टाकून घ्यायची. त्यानंतर आता आपण या ठिकाणी पिन काढलेले आहेत आणि पिन काढून जेवढ्या मिऱ्या आपल्याला कमी करायच्या तेवढ्या मिऱ्या आता आपण पिन काढले, पूर्ण पिन काढून टाकले. आणि आता आपण साडीला त्यातल्या मिऱ्या आपण कमी केल्यात. आणि ह्या मिऱ्या ह्या ठिकाणी आपण
पिन लावून पॅक करायच्या. आता फॅन लाव. इथं बरोबर मागच्या साईडला पिन लावायचे. त्यानंतर वरचा पोर्शन पण आपल्याला झाकून ठेवायचा आहे. पूर्ण साडी त्या ठिकाणी पायांना गुंडाळलेली दाखवायची आहे. त्यानंतर ह्या ज्या इथं साडीला उरलेली साडी आहे तर त्याला या ठिकाणी अशा छोट्या छोट्या जरी आपण प्लेट केल्या तरी इथं छान दिसणार आहे. तर प्लेटसाठी पण आपण या अशा छोट्या प्लेट इथं करायच्या. त्यासाठी प्रत्येक प्लेटला आपल्याला टाचणी लावायला लागणार आहे. तर आपण टाचणी अशी लावायचे की प्लेटला टाचणी लावलेली दिसली नाही पाहिजे. तर अशा आपण प्रत्येक प्लेटला एक 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 टाचणी लावून घ्यायची. त्यानंतर ह्या अशा परत दुसरी प्लेट पाडायची. त्यानंतर आपण 3 नंबरची प्लेट पाडतोय. अशा प्लेट आपल्या पाडल्यात. त्यानंतर आता आपण डाव्या पायाला इथं साडी डाव्या पायाची पण गुंडाळून घ्यायची. तर डाव्या पायाला बरोबर इथं साडीला पिन लावून घ्यायचे. अरे त्याची पिन आहे बिना माझ्या हातात. इकडून पिन आहे. पण कसं नाही इकडून तुम्ही सगळे आता इथं पण आपल्याला बारीक बारीक प्लेट पाडायच्या. तर ह्या प्लेट आता आपल्याला जी मध्यभागी साडी आहे साडी आपल्याला वरती उचलून घ्यायची. कारण आपली साडी पायांच्या खाली आलेली आहे. आता आपल्याला त्या ठिकाणच्या पण सगळ्या पिना काढून टाकायच्या. आता ह्या ठिकाणची पण आपण सगळ्या पिना काढल्यात. आता आपल्याला हा मिऱ्यांचा गोल थोडासा वरती आला पाहिजे. त्यासाठी इथं
साडीला आतल्या बाजूने पेपर लावायचा. आपल्याला जेवढ्या मिऱ्यावरती उचलून दिसणार आहे तेवढं अजून छान वाटणार आहे. त्यामध्ये आता आपण साडीच्या आतून आपण इथं पेपर ठेवलाय. पेपरमुळं अजून सर्व व्यवस्थित दिसते, छान दिसते. आता आपली साडी पूर्ण तयार झाली. आता पहिला पदर घ्यायचा आहे. पदर दिल्याच्या नंतर नऊवारी साडीचा पदर हा नेहमी गुडघ्याच्या खाली असतो. त्यामुळे ह्या साडीचा पदर देताना गुडघ्याच्या खाली पदर दिला की तेवढं छान वाटणार आहे. त्यामुळे गुडघ्याच्या खालीच तुम्ही पदर द्या. कोणतरी प्रत्येक बोटला इकडून बसा. आता पहिली साडी लगेच वरती पिन लावायची नाहीये. साडी समोरून व्यवस्थित करून घ्यायचे, त्यानंतर पिन लावायचे. कारण आपल्याला पदर हा साडीच्या गुडघ्यापासून, देवीच्या गुडघ्यापासून पदर द्यायचा आहे. त्यामुळं लगेच वरती पिन लावायची घाई करायची नाही. साडी आपल्याला जेवढी खाली ओढता येईल तेवढी साडी खाली ओढून घ्यायची आणि ते आणि मिऱ्या ज्या आहेत साडीच्या पदराच्या मिऱ्या आहेत त्याचा पण छान असा या ठिकाणी आपल्याला घोळ पडल्याला दाखवायचा आहे. तर इथं पण आता आपण गुडघ्याच्या खाली साडी लावून घ्यायचे आणि त्या ठिकाणी एक आपण त्या ठिकाणी पातळ टाचणी लावून साडीचा आणि जो उरलेला भाग आहे तो उरलेला भाग आपण माग साडीच्या माग लपून टाकायचा आहे. कारण आपल्याला साडी समोरून एकदम व्यवस्थित प्रॉपर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी पण मांडीला एक पिन लावायचे. त्यामुळे साडी अजून आपली व्यवस्थित चापून चुकून येणार आहे. पिना लावताना दिसणार नाही अशा पिना लपून ठेवायच्या. तर आता परत आपल्याला पदराला एक पिन लावून त्या ठिकाणी पदराला पिन लावायचे आणि देवीला आपल्याला तर असा आपण पदर ठेवला की देवीच्या डोक्यावरती पदर राहत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, हा पदर देताना पदर उलटा करायचा आहे. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी पिन लावायचे. ह्या ठिकाणी पिन लावली
या ठिकाणी पिन लावायचं आहे आणि नंतर पदर आपण देवीच्या डोक्यावरती द्यायचा आहे. अशा पद्धतीने पदर दिला की हा पदर पडत नाही, हा पदर असाच राहतोय. त्यानंतर परत इथे पिन लावायचे किंवा टाचणी लावायचे. हा जो पोर्शन आहे हा व्यवस्थित दिसत नाही, तर हा या ठिकाणी अशा पद्धतीने इथं पॅक करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला नक्की सांगा. साडे तुम्हाला समजले. त्यानंतर आपल्याला ह्या मिऱ्या जर आपल्याला या ठिकाणी वेगळं काय लुक करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या मिऱ्या एका टाचणीने पॅक करून घ्या. आणि ह्या साईडच्या पण मिऱ्या त्या ठिकाणी एका टाचणीने पॅक करून घ्या किंवा याच्या खाली एक पेपर लावा. पेपर लावल्यावरती अजून व्यवस्थित दिसणार आहे. मग त्यामुळं मागचा चौरंग रंजित त्याच्यात पण दे, चौरंग झाकून जातो. त्यामुळं मागचा चौरंग पूर्ण आपला झाकून गेलाय आणि थोड्या थोड्या याच्या पहिल्या अशा घड्या पडू द्या. खूप छान असं लुक त्या ठिकाणी साडीला त्यामुळे येते. तर अशा पद्धतीने तुम्ही छान अशी साडी घरी घाला. तू ऐक ना.